थांब. थांबो. अरे थांबो. ला 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 ला. साहेब पैसे तर द्या ना. काय रे, काय बोललास? हा, काय पाहिजे तुला? साहेब पैसे तर द्या ना भाड्याचे. 120 रुपये भाडं झालं. हवं तर मीटर चेक करा. माझ्याकडून पैसे घेणार तू? माझ्याकडून? आता जे भाडं झालंय ते तर काय? अमित कुमार म्हणतात मला. अमित कुमार. कोणाच्या बापाला घाबरत नाही मी. आणि या सोसायटीत पण ना, मी कोणाला भीक घालत नाही. चाल निघ. साहेब हे चुकीचं करताय तुम्ही. भाडं तर द्यावंच लागेल. चाल निघ इकडून. चाल. भाडं मागतो माझ्याकडून. माहित नाही मी कोण आहे. ला 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 ला. लिफ्ट कुठे? याला काय झालं? लाईट बंद चालू का होते? हे काय? कोणीतरी मस्करी करताय. आता लाईट आली. अरे काय चालू बंद सुरू आहे? मस्करी नाही करायची माझ्या बरोबर. लिफ्टने जातो. बटन कुठे आहे? 4th फ्लोअर. Second floor. परत ग्राउंड फ्लोर. कोण आहे? मस्करी करते माझी. कोण आहे? कोण आहे? कोण मस्करी करत आहे? कोण आहे? वाचवा. नाही, प्लीज 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 मला वाचवा. मला वाचवा. मला नाही नाही
इथे ते वॉन्टेड 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 फ्लोर प्लीज इकडे नाही नाही प्लीज मला वाचवा मला जाऊ द्याला नाही 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 सोडा मला वाचवा मला इथे नका ठेवू दरवाजा उघड उघड दरवाजा उघड नाही 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 मला जाऊ दे मला जाऊ दे मला माफ करा जाऊ दे मला नाही अमित कुमार गायब आहे याची तुम्ही लोकांनी पोलिसात तक्रार का नाही नोंदवली? सर तो असाच गायब नाही झालाय यामागे काहीतरी भलतंच आहे. असा गायब नाही झालाय म्हणजे खरं खरं सांगा काय झालंय ते साहेब रात्री 1:30च्या आसपास काही घरातल्या लाईट गेलेल्या. नक्कीच हे कोणीतरी ठरवून त्रास द्यायला करतंय. मोजक्याच घरातली लाईट कशी गेली? सगळ्या सोसायटीची जायला हवी ना. ए झोप माझ्याशी भांडणार अमित कुमार म्हणतात मला. अमित कुमार कोणाच्या बाबाला घाबरत नाही मी. मला बोलतोय शाळा. आणि तो तिथून निघून जाताच 5 मिनिटानंतर प्लीज प्लीज हेल्प मी. कोणीतरी माझी मदत करा. प्लीज हेल्प मी. ते अमित अमित गायब झाले. लिफ्ट मधूनच गायब झाला. हो असं कसं होऊ शकतं? मला मला पण तेच कळत नाहीये. मी त्यांना फोनही केला होता. रिंगही वाजत होती पण त्यांनी माझा फोनच उचलला नाही. हो कोणी त्यांना बाहेर येताना बघितलंच नाही. सर आम्ही त्यांना फक्त लिफ्ट मध्ये जाताना बघितलं होतं. लिफ्ट मधून बाहेर येताना कोणीच बघितलं नाही. हो साहेब जे काय झालंय ते लिफ्ट मध्येच झालंय. त्या लिफ्ट मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा तर आहे ना? अरे असं कसं होऊ शकतं? लिफ्ट ऑटोमॅटिक अशी वर खाली कशी जाऊ शकते? लिफ्ट 5व्या फ्लोअरला आहे. असं वाटतंय अमित कोणासोबत तरी बोलतोय. पण इथे तर या अमित शिवाय आणखी कोणीच दिसत नाहीये. मग हा अमित कोणाशी बोलतोय? कोण राहतं त्या 5व्या फ्लोअरला? अरे कोण राहतं त्या 5व्या फ्लोअरला? भूत भूत. सर या बिल्डिंग मधले आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. आपल्याला परत एकदा चौकशी करावी लागेल. हो रेडी पंकज. येस सर. एक काम करा बिल्डिंगच्या 5व्या फ्लोअरला जा आणि नीट तपास करा. शोधा काय झालं होतं त्या अमित सोबत. आणि दया सर आपण सोसायटी वाल्यांशी परत बोलूया. पंकज एसीपी साहेबांनी हे नाही सांगितलं की पायऱ्यांवरून कोणी जायचं आणि लिफ्टने कोणी जायचं. विचारून येऊ का? सर विचारायला गेला तर चिडतील ते. तुम्ही एक काम करा. तुम्ही सिनियर आहात सर. तुम्ही आरामात लिफ्टने जा. मी पायऱ्या चढून जातो. अरे ए थांब. नेहमी सिनियर सिनियर म्हणून मलाच पुढे ढकलतो. पण मी थोडी ना घाबरतो. नाही हे नाही होऊ शकत. अमित 5व्या फ्लोअरवर जाऊच शकत नाहीत. 5वा फ्लोअर. अच्छा म्हणून अमित परत आला नाही. आता तर तो येणारच नाही. एक मिनिट कोड्यात नका टाकू आम्हाला. हे सांगा अमित सोबत झालं काय होतं? आणि असं काय आहे त्या 5व्या फ्लोअरवर जो कोणी तिकडे जातो तो परत येतच नाही? हा
ही अशी एकमेकांची तोंड बघण्यापेक्षा आम्हाला माहिती दिली तर बरं होईल ना. केस सॉल्व्ह करणं सोपं जाईल आम्हाला. प्लीज तुम्हाला 5व्या फ्लोअर बद्दल जे काही माहिती आहे ना ते सगळं खरं सांगून टाका. सर तो 5वा मजला काही ठीक नाहीये. अगदी बरोबर बोलते सर. ही मागच्या काही दिवसांपासून 5व्या फ्लोअरवर विचित्र घटना घडतायत. आधी सगळं ठीक होतं पण मागच्या 6 महिन्यापासून सोड उदय, जाऊ दे. पाहिलं नाहीस अमित सोबत काय झालं ते? एक मिनिट, तुम्ही जरा शांत बसाल का प्लीज. तुम्ही बोला, मागच्या 6 महिन्यांपासून काय घडतं इकडे? 6 महिन्यापूर्वी तिथे त्या 5व्या फ्लोअरवर एक काकी राहत होत्या. एकट्याच राहायच्या, अगदी एकट्याच राहायच्या. त्यांचं नाव अंजना होतं. अरे पंकज, दमलास काय तेच? खूप श्रीमंत होत्या. सगळे फ्लॅट त्यांचेच होते. अख्खा फ्लोअर त्यांचा होता. पण सर त्या डोक्याने जरा हल्लेल्या होत्या. म्हणजे मला म्हणायचंय की जरा सणकी आणि चिडकी होती ती बाई. हो साहेब, आरडाओरडा शिव्या शब्द द्यायची आणि वस्तूवरून फेकून मारायची ती. घे मर मेल्या, घे मर. ती बाई कुणासोबतही काहीही करायची. का करायची माहित नाही. आम्ही सगळेच खूप घाबरून असायचो तिच्या या वागण्याला. कसे शेजारी आहात तुम्ही? हा, एक एकटी म्हातारी बाई जिची मानसिक अवस्था ठीक नाहीये. तिची मदत करायला हवी होती. तिला डॉक्टरकडे. असो, सोडा. आता त्या अंजना काकी कुठे आहेत? सर, काही दिवसांपूर्वी 5व्या फ्लोअरवर खूप शांतता होती. तर आम्ही विचार केला की जाऊन तिचा फ्लॅट चेक करूया. कधी घडलंय सगळं? सर, जवळपास 6 महिन्यांपूर्वी. 6 महिन्यांपूर्वी अंजनाजींनी स्वतःला संपवलं आणि आता अमित देखील गायब आहे. याचा एकमेकांशी संबंध काय असू शकतो? संबंध आहे सर. त्या काकी मरून देखील आम्हाला त्रास देत आहेत. आत्मा बनून आम्हाला खूप छळतायत सर. आत्मा बित्मा सगळ्या फालतू गोष्टी आहेत. फालतू नाही सर, खरं आहे. नाहीतर त्यांच्या मरणानंतर त्यांचा किंचाळण्याचा आवाज पूर्ण सोसायटीत कसा काय येतो? तुम्ही तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकलात? हो सर, आम्ही सगळ्यांनी ऐकलाय. सर, अजून खूप काही होतं इथे. सर, जसं पाण्याच्या पाईप मधून पाणी नाही, रक्ताचे शिंतोडे उडतात. हो सर, आम्ही सगळ्यांनी बघितलंय. सर, अशा घटना बघून सोसायटीतली अर्धी लोक इथून सोडून गेली. हो सर, मला तर वाटतंय की त्या काकूंच्या आत्म्यानेच अमितला गायब केलं असेल. मी तर तुला कधीपासून सांगते, जेवढ्या लवकर होईल इथून निघूया. सर, आम्ही 2 महिन्यानंतर इथून जाणार होतो, पण असं वाटतंय 2 महिने थांबणं जीवाशी खेळण्यासारखं आहे. अरे काय झालंय काय तुम्हा सगळ्यांना? शिकले सवरलेले लोक आहात तुम्ही. मी म्हंटल ना, भूत प्रेत आत्मा सगळ्या बकवास गोष्टी आहेत. नाही सर. हे बघा, आम्ही बघितलंय अमितला 5व्या फ्लोअरवर, तेही जिवंत. आता आम्ही जाऊन बघतो 5व्या फ्लोअरवर तिथे कोणाचं भूत राहतं ते. हा तर अमित आहे दया. फ्रेडी,
पंकज, सगळे पुरावे आणि बॉडी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवून द्या. दया, शोधून काढायला हवं या 5व्या फ्लोअरच्या भूताला, ज्याने हा सगळा खेळ रचलाय. माहित नाही का, पण अमितचा मृत्यू जरा गडबड वाटते दया, मोठी गडबड वाटते. सर, बोल दया. अमितच्या बॉडीला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून दिलंय सर. पण सर, अजून एक माहिती मिळाली आहे. या बिल्डिंगमध्ये जितकेही मेंबर्स आहेत ना, फ्लॅट त्यांच्या नावावर रजिस्टर नाहीये सर. काय? हो सर, कोणीतरी संपत नावाचा माणूस आहे सर. पूर्ण बिल्डिंग त्याचीच आहे. साहेब, ते मॅडमचा फोन आला होता. म्हणत होत्या की तुम्हाला भुताटकी असलेल्या माळ्यावर एकटं सोडू नको. मॅडमचं ऐकून झालं ना तुझं? मग जा, गाडी पुसून घे. चल जा. मॅडमचा फोन आला होता. बोला सर. माझं नाव संपत. हो, या बिल्डिंगचा मालक माहितीये. तुम्हाला तर बिल्डिंग मधल्यानी सगळं सांगितलं असेलच. हे सगळे उगाचच घाबरतायत सर. हे आत्मा वगैरे सगळं काही नाहीये. या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. फालतू गोष्ट आहेत ते आम्हाला सुद्धा माहिती आहे. पण मग खरं काय? बोल, खरं काय? तुझ्या बिल्डिंगच्या लिफ्टने एक माणूस वर जातो आणि मग गायब होतो अगदी काही क्षणात. मग समजतं त्याचा मृत्यू झालाय. कसा काय? सर, तो त्याच्या मूर्खपणामुळेच मेला असेल. आणि तुम्ही विचारत होतात ना खरं काय आहे. आणि खरं तर हे आहे सर की बिल्डिंग मध्ये राहणारे सगळेच्या सगळे वेडे आहेत. सगळे वेडे आहेत. आत्मा वगैरे असं काही नाहीये. आणि या लोकांनी हे सांगून माझ्या नाकी नऊ आणलेत सर. कधी पार्किंग, कधी पाणी, कधी लाईट, कधी इंटरकॉम. आणि सर, आणखीन काही नाही सापडलं या लोकांना. तर या लोकांनी हा भूताप्रेताचा ड्रामा सुरू केलाय सर. हे बघा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. असं काहीच झालेलं नाहीये सर. बॉस, या अमितचा मृत्यू अचानक शॉक लागून झालाय. अचानक शॉक लागून? अचानक? बहुतेक काहीतरी भीतीदायक बघितलं असेल. हो बॉस, शॉक लागूनच. इतका मोठा शॉक होता की अचानक हृदयाचे ठोके बंद पडले. कार्डियक अरेस्ट. कार्डियक अरेस्ट. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्याच्या आधी हार्ट प्रॉब्लेमची कोणतीच हिस्ट्री नाहीये. कोणत्याही प्रकारचा ब्लॉकेज नव्हता त्याला. अच्छा. मी निघू? हो, थँक्यू. बाय. साळुंखेच्या बोलण्यातून एक गोष्ट तर पक्की झाली की अमितचा मृत्यू घाबरल्यामुळे झालाय. घाबरल्यामुळे. मग त्याच्या मनगटावरील नसा त्याच्या मृत्यूनंतर कोणीतरी जाणून बुजून कापल्यात. ठरवून कापल्या गेल्यात त्या. पण का? सर, असं असेल की सोसायटीमध्ये जी भूताची अफवा आहे त्या भीतीला अजून वाढवण्यासाठी हे सगळं केलं असेल. होऊ शकतं. नक्कीच होऊ शकतं. सर, असं येऊ शकतं की कोणाचं तरी अमित सोबत पर्सनल वैर वगैरे असेल आणि सूड घेण्यासाठी त्याने अमितला मारलं असेल. हेही होऊ शकतं फ्रेडी. हेही होऊ शकतं. तुम्ही दोघं एक काम करा. त्या सोसायटीमध्ये जाऊन प्रत्येक माणसाला भेटा. त्यांची कसून चौकशी करा. बघा हाती काही लागतंय का ते, की असा कोणी माणूस आहे ज्याच्याकडे एखादं ठोस कारण असेल अमितला मारण्यासाठी, ठार मारण्यासाठी. ते खूपच रागीट होते आणि जेव्हा त्यांना राग यायचा तेव्हा ते मला मारायचे, झोडायचे. मला खूप वाईट साईट बोलायचे. मला त्यांची खूप भीती वाटायची. पण मी काय करू शकणार होते. शेवटी नवरा होता माझा. खूपच उद्धट आणि तोंडाळ व्यक्ती होता. एवढंच काय, बिल्डिंग मधल्या बायका आणि मुलींवर त्याची वाईट नजर होती. आणि तुम्हाला काय वाटतंय अमित विषयी? आमचं जगणं अवघड करून टाकलं होतं त्या माणसाने. असं बोलू नये खरं तर, पण जे झालं ते एका अर्थी चांगलंच झालं. सगळ्यांनाच मारायचं होतं त्याला. ज्याला संधी मिळाली असती त्यांनी मारलं असतं. खूपच वाईट माणूस होता साहेब. एवढा रागीट होता की तो सगळ्यांवर चिडायचा. माझ्या नवऱ्यासोबत डिवोर्स झालाय म्हणून मी बाबांसोबत राहते. मला मारायचा, शिव्या शाप द्यायचा. एवढंच काय, माझी नोकरी धोक्यात आणलेली त्याने. त्या माणसाला ना मन होतं ना माणुसकी. बरं झालं मेला तो. सगळेच वाचले. माहित नाही का वाईट साईट बोलत असायचा आमच्याबद्दल. बाबा त्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये गेले. त्यांना रात्रीची झोप लागत नाही. गोळ्या देऊन झोपावं लागतं.
जे अमित सोबत झालं ते चांगलंच झालं. महानगरपालिका जलविभाग पाईपलाईन चेक करायची ऑर्डर आहे. ठीक आहे, करा. पूर्वी तू खाली चेक कर, मी वर जाऊन बघतो. येस सर. अच्छा, तर हे आहे ते भूत ज्याचा आवाज बिल्डिंग भर ऐकू येतो. फूड डाय, जेवणात मिसळायचा रंग. येस बॉस. सोसायटीच्या पिण्याचं पाणी, येणाऱ्या पाईपातला गंज आणि माती आणि त्याचबरोबर खाण्याच्या लाल रंगाचे ट्रेसेस मिळाले. तर हे आहे सोसायटीच्या नळातून वाहणाऱ्या रक्ताचा सिक्रेट, लाल रंग. तू तर कमालच केली साळुंखे. खूप दिवसानंतर चांगलं काम केलंस तू. हा, हो, आलं लक्षात माझ्या. येतो मी. हा, ओके, थँक्यू साळुंखे. सर, हे तर हायटेक भूत आहे. स्पीकर आणि अँप्लिफायरचा वापर करून किंचाळतं. हुशार पण सर, पाण्यात लाल रंग मिक्स करून सोसायटी वाल्यांना घाबरवतो. सर मला तर वाटतंय की या सोसायटी मधलंच कोणीतरी आहे जे अंजनाजींच्या भूताची अफवा पसरवतंय. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याने अमितचा खून केलाय. ते सगळं तर समजलं सर, पण मग हे लिफ्टचं नाटक का? सगळ्यात आधी त्या लिफ्टच्या रहस्यावरचा पडदा उघडावा लागेल. बस, मग ती लिफ्ट चेक करा, पण सोसायटीतल्या कोणाच्याही कानापर्यंत ही गोष्ट जायला नको. सर युजली प्रत्येक लिफ्टचे 2 कंट्रोल पॅनल असतात, एक लिफ्टच्या आत आणि एक सगळ्यात वर टेरेसवर. अगदी बरोबर बोललीस तू पूर्वी. या लिफ्ट मध्ये या 2 कंट्रोल पॅनल शिवाय एक तिसरा कंट्रोल पॅनल पण असेल. हो सर, आणि त्याचाच वापर करून हा खुनी लिफ्टच्या आत बाहेर जाण्याचा मुवमेंट ट्रॅक करतोय आणि लिफ्टला सुद्धा कंट्रोल करतोय. हो दया, आता या तिसऱ्या कंट्रोल पॅनलला शोधून काढा आज रात्रीच. सीसीटीव्ही कॅमेरा तर पूर्वीने बंद केलेत. सोसायटीवाल्यांना कळणार नाही की आपण इथे आलोय ते. लिफ्टमध्ये जाऊन बघूया ना, लिफ्टला बाहेरून कोण कंट्रोल करत होता, तिथूनच कळेल आपल्याला. एसीपी साहेबांचा संशय बरोबर होता. ही वायर नक्कीच त्या दुसऱ्या कंट्रोल पॅनल पर्यंत गेली असणार जिथून खुनी या लिफ्टला कंट्रोल करतोय. चल जाऊन बघूया ही लिफ्ट कंट्रोल कुठून होत होती.
वायर लिफ्टच्या आतून गेली किंवा वरती टेरेसवर कुठे त्याचं कनेक्शन असू शकतं, नाहीतर लिफ्टच्या पाठीमागे. मी टेरेसवर बघतो. तर हा आहे लिफ्टचा तिसरा कंट्रोल पॅनल. जेव्हा कोणी हे यूज करतं तेव्हा लिफ्टचा कंट्रोल पॅनल बंद होत असणार. जर खुन्याला भूताची अफवा तशीच ठेवायची असेल तर तो नक्कीच प्रयत्न करत असेल. हॅलो पूर्वी. सर मी सोसायटीच्या झाडावर एक आणि कंट्रोल रूम मध्ये आपले सीसीटीव्ही कॅमेरा लावलेत आणि लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यालाही मी आपल्या मॉनिटरशी कनेक्ट केलंय. अच्छा, आता बघूया नक्की भूत कोण येते. दया, अरे असं तर नाहीये ना की ही भूताची अफवा फक्त अमितचा खून करण्यासाठी पसरवली होती. अमितचा खून झाला आणि आता भूत पण गायब. असं वाटत तर नाहीये, पण जर असं असेल तर आपली 2 दिवसांची मेहनत वाया जाईल. आपली मेहनत वाया नाही गेली. कंट्रोल रूम मध्ये कोणीतरी आहे. ओ नो, मोनिका लिफ्टमध्ये गेलीये. जेव्हा मोनिका लिफ्टमध्ये आहे तेव्हाच कोणीतरी कंट्रोल रूम मध्ये आहे. मोनिकाच्या जीवाला धोका आहे. तू कंट्रोल रूम मध्ये बघ, मी लिफ्ट मध्ये बघतो. ठीक आहे. तर तूच आहेस ते 5व्या माळ्यावरचं भूत जे लिफ्टला कंट्रोल करत होतं. हा, ही सगळी मस्करी वाटते तुम्हाला? हा, माहितीये तुम्ही किती मोठा गुन्हा केलाय. एका वयोवृद्ध बाईच्या मरणाचा फायदा घेतला, त्यांना भूत बनवलं. हो, हे सगळं मीच केलंय आणि माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. काय करू शकणार होतो मी? मला या बिल्डिंगच्या एक एक फ्लॅटचं भाडं 1-1 लाख रुपये मिळालं असतं. आणि हे लोक काय देत होते मला? 3,000, 2,000, कोणी तर मला 1,000 असे द्यायचे जसे काही मला भीक देत आहेत. आता तुम्हीच विचार करा सर, किती नुकसान सहन करत होतो मी. आणि हे लोक तर असे बिल्डिंग सोडून जाणारच नव्हते आणि मी त्यांना खाली करायलाही सांगू शकत नव्हतो. म्हणून जेव्हा मी अंजना काकीच्या आत्महत्येची बातमी ऐकली तेव्हाच माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मग मी ही भूताखेताची अफवा पसरवली, म्हणजे बिल्डिंगवाले घाबरतील आणि घाबरून स्वतःच बिल्डिंग सोडून पळून जातील. आणि अमितला का मारलंस तू? अंजना काकींच्या अफवेवर अजून विश्वास बसावा म्हणून ना? मी अमितला मारलं नाही सर. आणि सर, जर माझं काम कोणालाही न मारता होत असेल
तर मला कोणाला जीवानिशी मारायची काय गरज आहे? आणि सर तुम्हाला एक गोष्ट सांगू, सगळ्या सोसायटीशी अमितचं वैर होतं. असं होऊ शकतं की सोसायटीतल्या एखाद्या मेंबरने त्याला मारलं असेल. आणि सर मला तर माझी बिल्डिंग विकायची होती. मग मी कोणाला जीवानिशी मारून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईन? फ्रेडी, पंकज, चल चल. काय वाटतं सर तुम्हाला? हा खरं बोलतोय? हो पूर्वी, खरं बोलतोय हा. खुनी कोणीतरी दुसराच आहे, पण कोण असू शकतो खुनी? हा गगन आहे, सोसायटीचा वॉचमन. अमित त्याच्यावर नेहमीच हात उगारायचा. म्हणजे गगनकडे ही अमितला मारण्याचं कारण आहे. कामिनी, अमितची बायको, जी खूप वर्षांपासून अमित सारख्या राक्षसासोबत राहत होती. तिच्यावर प्रेम तर लांबच, तिला साधी माणूस म्हणूनही वागणूक देत नव्हता. एक बायको एवढी वर्ष अत्याचार सहन केल्यानंतर कदाचित तिनेही हिम्मत करून स्वतःच्या नवऱ्याला मारलं असेल. सुशिलाची अमितने छेड काढली होती, तीही उदय समोर. म्हणजे एक नवरा त्याच्या बायकोच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आणि हे बापलेक मोनिका आणि ललित. सर, मोनिका बरोबरही अमितने तेच केलं होतं जे त्याने सुशिला बरोबर केलं. तर मग कदाचित बापाने आपल्या लेकीच्या अपमानाचा सूड उगवला असेल. सर, मला असं वाटत नाही, कारण मोनिकाचे वडील थोडे आजारी असतात, तेही अमितमुळेच, असं मोनिकाने सांगितलं. नाहीतर मग असंही होऊ शकतं की स्वतःच्या बापाला वाचवण्यासाठी मोनिका खोटं बोलत असेल. सर, आता माझ्या लक्षात आलं, अमितचा जो खून झालाय ना, तो या लोकांपैकीच कोणीतरी केलाय, त्या लिफ्टने नाही. लिफ्ट? पूर्वी जेव्हा तू त्या मोनिकाला लिफ्ट मधून बाहेर काढलास तेव्हा ती काय म्हणत होती? की ती पण अमित सारखीच चित्रविचित्र वागत होती? सर, नॉर्मल मुवमेंट्स होत्या तिच्या, जसं श्वास घेता येत नव्हता, दरवाजा बडवत होती. मग हा अमित का चित्रविचित्र वागत होता? अमित का वेड्यासारखा वागत होता? नशीबमुळे सर, सगळे सांगत होते की त्या दिवशी अमित दारूच्या नशेत धडपडत होता. नाही पंकज, हे दारूच्या नशेने नाही झालंय, हे काहीतरी वेगळंच कोड आहे. अमितच्या अशा वागण्याच्या मागे काहीतरी वेगळंच कारण आहे, काहीतरी वेगळं कारण. हा साळुंखे बोल. वय झालंय तुझं साळुंखे, वय झालंय. अरे असं का बोलतोयस की वय झालंय माझं? अरे विसरायला लागलायस तू. काय विसरलो? ही गोष्ट तू अधिकारी सांगितलीस. अरे त्यावेळी माझं लक्ष जरा दुसरीकडे होतं. माझं लक्ष अमितच्या रक्तात सापडलेल्या दारू आणि औषधावर होतं. पण परत जेव्हा ऑटोप्सी केलं तेव्हा मला हे मिळालं. हे हे काय सर? धूर आहे, कार्बन. तो कार्बन जो गाडीच्या एक्झॉस्ट पाईप मधून निघतो. बॉस, हा कार्बन एवढ्या जास्त प्रमाणात आहे की वाटतंय कुणीतरी गाडीचा एक्झॉस्ट पाईप याच्या तोंडात कोंबून ठेवला असेल. या कार्बनचं प्रमाण बघून असं वाटतंय बॉस की हा माणूस कमीत कमी 3 ते 4 मिनिटं तरी या धुराच्या संपर्कात राहिला असेल. पण सर, हे कसं शक्य आहे? कारण मरण्याच्या काही क्षण आधी हा लिफ्ट मध्ये होता. होऊ शकतं. सीसीटीव्ही फुटेज मध्येही हा अमित लिफ्ट मध्ये 3 ते 4 मिनिटं होता आणि तो बेसमेंट मधून लिफ्ट मधून वर गेला होता. आणि सर, खाली बेसमेंट मध्येच लिफ्टच्या बाजूला पार्किंग लॉट आहे. बॉस, आणखीन एक गोष्ट आहे. याच्या रक्तात मला एक विशिष्ट प्रकारचं केमिकल मिळालं. असं केमिकल जे सरळ मेंदूवर परिणाम करतं, ज्याच्यामुळे माणूस हॅल्युसिनेशन म्हणजे भ्रमात जाऊ शकतो. हॅल्युसिनेशन? सीसीटीव्ही फुटेज मध्ये अमित काहीतरी वेड्यासारखं वागत होता, ते हॅल्युसिनेशन होतं तर? सर, याचा अर्थ त्या केमिकलचा परिणाम त्याच्या मेंदूवर झाला. दया, पार्किंग लॉट लिफ्टच्या अगदी बाजूलाच आहे ना? हो सर. एक काम करूया, या सोसायटीच्या पार्किंग मध्ये जितक्या गाड्या आहेत सगळ्याचे एक्झॉस्ट पाईप चेक करूया. बघूया कार्बन कुठून आलाय. आणि या अमितच्या शरीरात जो कार्बन साठलेला मिळालाय चेक करूया, तो कार्बन डिपॉझिट कोणाच्या गाडीच्या कार्बन डिपॉझिट सोबत मॅच होतोय. दया, हे बघ, हा आहे तो रस्ता.
जिथून तो विषारी धूर आणि केमिकल लिफ्टमध्ये नेला गेला होता. ओह. त्या गॅसला ना कलर होता ना स्मेल होता, म्हणून कदाचित अमितला कळलंही नसेल आणि आपल्यालाही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं नाही. असो, आता आपल्या हाती सगळ्या गाड्यांचे सॅम्पल्स लागलेत. अमितच्या शरीरात जो गॅस मिळाला तो याच्यासोबत मॅच करून बघूया. लगेच कळेल की खुन्याची गाडी कोणती आहे. बोल दया. सर, त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांचे मी फोन कॉल डिटेल्स मागवले हे शोधून काढण्यासाठी की त्या रात्री अमितचा खून झाला त्या रात्री 1 ते 2च्या दरम्यान कोणाकोणाचे मोबाईल ऍक्टिव्ह होते. रिपोर्ट थोड्याच वेळात येईल. गुड. बॉस, बोल. सोसायटीच्या पार्किंग मधल्या जितक्या गाड्यांच्या एक्झॉस्ट पाईप मधून आपण जो कार्बन सॅम्पल मिळवलाय त्या कार्बन सॅम्पलला मी अमितच्या शरीरात सापडलेल्या कार्बनशी मॅच करून बघितलं. एक मॅच पॉझिटिव्ह आहे बॉस. ही आहे ती कार. अच्छा दया, सर, जा रुपेशला सांग सोसायटीच्या सगळ्यांना एकत्र बोलव. खुनी कोण आहे ते मला कळलंय. नेमकं काय झालंय सर? तुम्ही आम्हाला सगळ्यांना इथे का बोलवलंय? रुपेशजी, तुम्ही यांना सांगितलं नाहीत का? हरकत नाही, आम्ही सांगतो. अमितचा खून कोणी केलं ते आम्हाला कळलं. हो, पण अमितचा खून अंजना काकीच्या भूताने नाही केलाय. हा सगळा सापळा रचला होता त्या संपतने हे बिल्डिंग रिकामी करण्यासाठी. मग सर, खुनी कोण आहे? एक कार. गाडी किंवा असं समजा कार मधून निघालेला धूर. मोनिकाजी, अहो तुम्ही कुठे निघताय? तुम्हीच म्हणाला होतात ना खून झाला त्या रात्री जेव्हा सगळ्या बिल्डिंगचे लाईट गेलेले तेव्हा तुम्ही मीटर रूम मध्ये गेला होतात आणि त्याच वेळी तुमचे बाबा घरी झोपून होते आणि त्याच दरम्यान तुम्ही आणि तुमचे बाबा फोनवर बोलत होतात आणि तेही 25 मिनिटं. का? हा, बोला. हा सगळा प्लॅन माझा होता सर. त्या नीच माणसाला मी मारलं. अमित कुमार म्हणतात मला. मोनिकाने काहीही केलेलं नाहीये साहेब. बाबा, हे तुम्ही काय बोलताय? हा गुन्हा आम्ही दोघांनी मिळून केलाय. अमित पासून वाचण्याचा दुसरा मार्ग नव्हता आमच्याकडे. त्या रात्री मी मीटर रूम मध्ये गेले आणि काही फ्लॅटचा फ्यूज काढला. थोड्या वेळातच बाकी सगळे मेंबर्स त्या मीटर रूम मध्ये आले आणि तेव्हाच मी अमितला नशेत चालत येताना बघितलं. सर, मला माहित होतं की संपतने लोकांना घाबरवण्यासाठी लिफ्टचा 3रा कंट्रोल पॅनल बनवून ठेवलाय आणि मी लगेच बाबांना फोन केला. आणि जेव्हा मोनिकाचा फोन आला मी लिफ्टच्या कंट्रोल रूम मध्ये आलो आणि लिफ्टच्या कंट्रोल रूम मध्ये मी अमितला कैद करून टाकलं. मोनिका तेव्हा पार्किंग लॉट मध्ये होती. तिने तिच्या गाडीचा एक्झॉस्ट पाईप लिफ्टला जोडला. आणि मी ते केमिकल गाडीच्या धुरासकट लिफ्टमध्ये सोडलं. तोवर सोडलं जोवर अमितच्या मेंदूवर त्याचा परिणाम होत नाही. आणि मग बाबा लिफ्टला 5व्या फ्लोअरला नेऊन तिथून निघून गेले. आणि जसं अमित लिफ्ट मधून बाहेर आला मी त्याच्या अचानक समोर आलो. अचानक मला समोर बघून तो घाबरला आणि तिथेच कोसळला. जागच्या जागी तो मेला आणि मग मी त्याच्या हाताची नस कापली. अगदी त्याच पद्धतीने ज्या प्रकारे अंजनाची नस कापलेली होती, ज्यामुळे बिल्डिंग मधल्या माणसांना संपतची भूताची गोष्ट खरी वाटेल आणि आमच्यावर कोणीच संशय घेणार नाही. त्याने मोनिकाच्या कॅरेक्टरवर बोट ठेवलं. चुकीचं केलं, पण म्हणून तुम्ही त्याचा जीव घेतला? नाही सर, मला कामिनी आणि तिच्या मुलांना अमित सारख्या वाईट माणसापासून सोडवायचं होतं. त्याने माझ्यासोबत खूप वाईट केलं.
तेव्हा त्यात माझी कुणीच साथ दिली नाही. कामिनीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कामिनीची अशी अवस्था केली की तिला हॉस्पिटलला जावं लागलं. माहिती आम्ही चुकीचं केलंय सर, पण अमित एक वाईट माणूस होता आणि मी आणि माझ्या बाबांनी तेच केलं जे एका राक्षसासोबत करायला हवं. मोनिका, तुझं कितीही बरोबर असलं तरी गुन्हा हा गुन्हाच असतो. तुम्ही दोघांनी खून केलाय, खून. तुम्हाला कठोरात कठोर शिक्षा होणारच.